एक अतिरिक्त खेळाडू आई भैरवी मोहन संघ. गत सामन्याचा सामनावीर गजानन कारंजे यांचा सुद्धा सन्मान होता. सामनावीर म्हणून त्यांचा सन्मान करतील हरिश्चंद्र कारंजे सर, माफ करा हरिश्चंद्र धुरत सर. दरम्यान पंचांचं हिरो कंदिली पेटल्याची खूण. पंच प्रशांत बाबल दाखवतात फलंदाजांची नावा. स्ट्राइक यांच्या दिशेत फलंदाज तयार झालो अक्षय बांधकर आणि ती साथ देऊ जातात तो मनीष. पहिलो चेंडू वेगवान चेंडू, चांगलं फटको स्ट्रेट डावच्या दिशेने फटकवलेलं चेंडू. एका धावेची संघाचा खाता खोलला गेला. एक चांगला दर्जेदार चेंडू सुद्धा होतो, फटको सुद्धा तितकोच चांगलं होतो, पण क्षेत्ररक्षण त्याहून कमालीचा होता. स्वतःचा आणि संघाचा खाता खोलता मनीष. सामनोरीत कल्पेशच्या गोलंदाजी जो सध्या गाबी समाज आपल्या कल्पेशचा नाव मोठ्या आदराने घेतला जाता, कारण कल्पेश सारखी गोलंदाजी खेळणं थोडीशी कठीण ठरतं. नक्कीच म्हणा होते, पण आता चांगली जागा शोधून काढल्या क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली जाऊन फक्त बघूचा काम पुरा करता. चेंडू एक टप्प उसळी घेऊन सीमा रेषा बाय चौकार. सुरुवात झाली सामन्याची. दुसऱ्या चेंडूवर चौकारनिशी काहीतरी खराब चेंडू म्हणा हरकत नाही, पण फटको सुद्धा तितकं चांगलं होतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पार होताना बघू गावलो. संघाची धावसंख्या 4 पुढे सरकल्याने 5 जाऊन पोहोचली. थोडस अभ्यास करूचा लगत आता आपल्या गोलंदाजीर. कल्पेश या गोलंदाजाक पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धती चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक एक टप्पाडाऊन चेंडू अडवलो गेलो. फेक खराब होती, क्षेत्ररक्षण चांगला होता. अशा खराब फेकीचो आपल्या परिणाम संघाक भोगूचो लागत. अर्ध्या डझनात संघाची धावसंख्या ती म्हणजे 6. पहिला षटक चालू असताना पॉवर प्लेच्या षटकात फलंदाज नक्की ठरवून जातात की गोलंदाज चांबडे गाडूचे, पण ह्यो मनसुबो काहीतरी सध्या तरी नाकाम करून ठेवता. कल्पेश सारखं एक चांगलो गोलंदाज. अर्ध्या डझनाची धावसंख्या स्कोर बुक तयार झाली. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. हे सुद्धा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन अडवता. ह्या चेंडूवर सुद्धा एकच धाव खर्च होता. एक 15-20 धावसंख्या जवळ करूची नक्कीच विचारसरणी असता दोन्ही फलंदाजीचा. ज्या षटक पॉवर प्लेचा असता. अनिरुद्ध आणि मनीषशी सलामी गेलेली जोडी आई भैरवी मोहन संघाकडून. सावध आणि संत सुरुवात अशी म्हणा हरकत नाही दोन्ही फलंदाजाकडून. हो सुद्धा चेंडू निर्धाव. धावसंख्या हेच थांबाना. पहिला षटक चालू पॉवर प्लेचा षटका. सात अशी धावसंख्या स्कोर बुकवरती तयार बुक गावली. स्कोर बुक म्हणून आमचा काम करत आमचे एक जुने ज्येष्ठ स्कोर बुकर सिंधुदुर्गाचं गुणफलक म्हणून ज्यांचं गौरव केलं गेलं म्हणजे सुनील तांडेल सर माझ्यासोबत गुणलेखक. आता मात्र एक चांगलं भटको पॉईंटचे क्षेत्र कपाळापासून चेंडू. सतीश मंचेकर ही चूक मागात पडा शकता. थोडंसं चांगला प्रयत्न झालो असतो तर नक्कीच चेंडू हाताच्या वळ्यात जाऊन पडलो असतो. एक झेल सुद्धा लागला असता, पहिला कलाम सुद्धा लागला होता, पण देव देताना सतीशाची निरांकार पाठ घेता. पहिल्या षटकाचा खेळ पूर्व होता. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोचली बुगवली. ती म्हणजे बिनबाद 11 अशी सुरुवात. षटक क्रमांक 1 पुरा होता. धावसंख्या झाली 11 म्हणजे 1-1 चो आकडो स्कोअर बुक वरती बुक गावलो. नेल्सन फिगर जे का म्हटली जाता असो आकडो स्कोअर बुक वरती. थोडासा खराब क्षेत्ररक्षण झाल्यानंतर स्वतःवर मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळताना सतीश मंचेकर स्वतःवर आत्मविश्वास दाखवता. स्वतः गोलंदाजीसाठी सज्ज झालो. क्षेत्ररक्षण लावून घेता. आता मात्र क्षेत्ररक्षण विखारला गेला. आपण होय तसं सजवून घेतल्या आणि त्या पद्धतीची गोलंदाजी आता करू शकता काय हे येणाऱ्या चेंडूवरती समजतला. तोपर्यंत एक चांगली सुरुवात संतनी चांगली सुरुवात म्हणाक सुद्धा हरकत नाही. 11 धावसंख्या झाली. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालो. गडी बाद झालेलो आकडो तो म्हणजे 0. दुसरा षटक घेऊन सतीश मंचेकर
हाणून काढलेलो फटको, एक धाव पुरी गेली. दुसऱ्या धावेसाठी पावला वळतात काय, प्रयत्न सुद्धा झालेलो दिसणार नाही. एका धावर समाधान म्हणतात दोन्ही फलंदाज. एक डझनाचो आकडो धावसंख्येत बघू गावलो तो म्हणजे 12. चेंडूत गती कमी या, पण मात्र अचूक टप्प्यार चेंडू म्हणजे सतीश मंचेकरचो. आता मध्ये शैलीदार फटको, पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू जाता, चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा ते बघू गावलं. ह्या चेंडूवर सुद्धा एकच धाव खर्च होता. थेंब थेंब तळे साचे अशा पद्धतीची फलंदाजी सध्या तरी आई भैरवी मोहन संघाच्या दोन्ही सलामीराकडून बघू गावतली. थोडे मोठे फटके खेळायचे लागले, मोठी धावसंख्या करूची असतात कर जितू पॅकर संघात फलंदाजीचो भरणोहा. एक 45-50 धावसंख्या तरी पुरी करूची लागतात. आता मात्र कारण जोडता उरलेल्या चेंडूच्या खाली हाताचा गुळाम करून कसली चूक होणार. तिरफळात जसो दानो फुलता, सवासनीच्या ओटीत जसो नारळ भरलो जाता तसा जलाचा निमंत्रण दिला गेला आणि त्याचा स्वीकार केलो गेलो आणि पहिला कलाम लागला गेला आई भैरवी देवी मोहन संघाचा. पहिलो गडी बाद होता. एक चांगलो झेल ते किरण सारंगच्या माध्यमातून बोगलो. नवीन जाणारो फलंदाज सिद्धेश मंचेकर. चांगली गोलंदाजी, एक अनुभव असता गोलंदाजीत. इतकी वर्षा क्रिकेट खेळता सतीश मंचेकर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गाबी समाज क्रिकेट स्पर्धेत ओळख आणि आपला अनुभव दाखवून देता. पहिल्या 2 चेंडूवरती एक धाव खर्च केला आणि तिसऱ्या चेंडूवरती आपल्या नावावर एक चांगला हापूसचा कलाम लावून घेतल्यात आणि चांगली गोलंदाजी. पॉईंटच्या जागी क्षेत्ररक्षण करू येतो तैसून धावा दिलो. मी गोलंदाजी करतय आणि मी कित्या करतय ही दाखवून देता तुझे सतीश मंचेकर. नवोदित गेलेलो फलंदाज स्ट्राईक यांच्या दिशेने लाल बूट परिधान केलेलो सिद्धेश मंचेकर सामनो करी सतीशच्या गोलंदाजीचा. आता मात्र एक चांगलो फटको, कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू सीमा पार. या सामन्यातलो दुसरो चौकार, इलेल्या चौकारनी स्वतःचा खाता खोलता तो म्हणजे सिद्धेश. चेंडू चांगलोच होतो, चेंडूत कसली कमी नव्हती, पण फलंदाजाचं मात्र कौतुक करूचा लागत. कारण ज्या क्षेत्र शोधून काढल्यात, मोकळी जागा बघल्याने रिकाम्या जाग्यात जसा उत्तर भरला जाता, अचूक पर्याय निवडला जातो प्रश्नपत्रिके सोडवताना, तशा पद्धतीची फलंदाजी सिद्धेशच्या माध्यमातून बघू गावली. काय दर्जेदार सुरुवात झाली सिद्धेशच्या फलंदाजी. चौकारांची सुरुवात होता. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट जमिनी सरपाटी जाणारो चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूवर धीरज रवून चोरटी धाव सुद्धा. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येता चेंडूची फेक होता तोपर्यंत दोन्ही फलंदाज धावान 2 धाव पुरे करतात. सुसाट सुटलेली दोघांची जोडी. धावसंख्या आणखी 2 पुढे सरकली. 79 धावसंख्या. दुसरा षटक चालू. धावगती मात्र चांगल्या पद्धतीची बुगवली. आता मात्र फटको फसता, पण तरी सुद्धा एक धाव संघाच्या हाती सिद्धेशच्या खात्यात सुद्धा जमा झाली. 20 अशी धावसंख्या. 2 षटकांचा खेळ पूर्ण होता. शेवटची 2 षटक शिल्लक. पहिल्या 1 डझन चेंडूत 20 धावसंख्या जवळ केली. उरलेले 12 चेंडू आणखी किती धावसंख्या जवळ करतात दोन्ही फलंदाज भैरवी मोहन संघाकडून. नक्कीच संघाचा अर्धशतक तरी संघा सजवचा लागाच. जर एक चांगली धावसंख्या, एक आव्हानात्मक धावसंख्या तयार करूची असतात आई भैरवी मोहन संघात तर अजूनही 30-35 धावसंख्या जवळ करूचे लागतील, पण तितक्या सहज आणि सोप्या नाही. कारण चांगली गोलंदाज हत जितू पॅकर संघात आणि चांगले फलंदाज, दर्जेदार फलंदाज सुद्धा. किरण सारंग तिसरा षटक घेऊन सज्ज होता. तोच किरण सारंग मगाशी चांगल्या पद्धतीने झेल पकडलो. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालो. संघासाठी तिसऱ्याने स्वतःच्या झाबळीसून पहिला षटक घेऊन किरण समोर फलंदाज एका चौकाने खेळत असलो सिद्धेश. आता एक शैलीदार फटको, धावची नामी संधी तयार झाली होती, पण किरणला येऊन श्रेष्ठीकडे उभ्या राहायचा होता. एक धाव आणखी एक संघाच्या खात्यात सुद्धा जमा झाली. नक्की दर्शकांका आस लागली असता ती मोठ्या फटकांची. हवाई फायर होता काय, चेंडूची लिंबा बघू गावतात काय, याच्यासाठी दर्शक गर्दी करतात. अजून तरी मोठे फटके, हवाई फायर बघू गावणार, आकाशात भिडणारे फटके बघू गावले नाही. नक्कीच बघू गावतील का. 2 चेंडू शिल्लक, फलंदाज मैदानात उभे सुद्धा असत त्याच्यासाठीच.
चांगला क्षेत्ररक्षण, त्या क्षेत्रात बुक गावत आणि चांगली फेक सुद्धा. कमालीचा क्षेत्ररक्षण, नक्कीच या क्षेत्रासाठी टाळी वाजत लागतले. कमालीचा क्षेत्ररक्षण, एक धावचीची संधी तयार झाली, ती संधीचा मात्र सोना केला. अचूक तो यष्ट्यांचो वेध घेता आणखी एक गडी बाद होतो आई भैरवी मोहन संघाचो. गडी बाद झाले 2 आणि धाव संख्या झाली या सर किती आले धाव संख्या झाली या 22. डबल दुरियाचो खेळ स्कोअर बुक वरती तयार झालो. गडी बाद झालो तो 2. धाव संख्या झाली या 22. तिसरा षटक चालू. नवोदित जाणारो फलंदाज उत्कर्ष पोसम. नक्कीच उत्कर्ष साधूचं लागत आपल्या संघासाठी. कारण धावसंख्येचा विचार करशाल तर धावसंख्या थोडीशी कमी म्हणा हरकत नाही. कारण समोर जर दर्जेदार फलंदाज तर त्यांच्या समोर 22 धावसंख्या कमी नक्कीच. पण क्रिकेट हा मित्रांनो ज्याका अनिश्चितीचा खेळ म्हटलो जाता. पण सध्या तरी स्ट्राईक यांच्या दिशेक नवोदित गेलेलो फलंदाज उत्कर्ष पोसम. उत्कर्ष साधूचं लागत आपल्या संघासाठी. आपल्या फलंदाजीचो समाचार घेऊचो लागत. किरणच्या गोलंदाजीचो शॉर्ट चेंडू नक्की जावाई फायर चेंडू हवे. चेंडूचो प्रवाह षटकाराच्या दिशेने पुरो झालो आणि या सामन्यातलो पहिलो षटकार गोल होतो म्हणजे उत्कर्षच्या बॅटमधून. नक्कीच उत्कर्ष साधता आपल्या फलंदाजीत. अशाच फलंदाजीची आणि अशाच फलंदाजाची गरज होती आई भैरवी मोहन संघाक आणि ती कामगिरी चोख बजावता तो म्हणजे उत्कर्ष नावाचा फलंदाज. धावसंख्या झाली 28. थोडंसं खराब चेंडू तो शॉर्ट चेंडू होतो जो समाचार घेतला. आडिया पेटना फिरला बॅटच्या वळ्यात चेंडू इलून चेंडू सीमा पार सुद्धा झालो. पुन्हा सज्ज झालो किरण. पुन्हा एकदा चांगलो फटको पण क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचता हो सुद्धा चेंडू 2 टप्पे एकात गडग्यात जाऊन आदळता आकांड्याच्या जाऊन पहिला डी पडता चौकारासाठी. काय दर्जेदार फलंदाजी मी सांगत होते. मोठे फटके खेळायचे होत आणि तोच नक्कीच कानार पडले शब्द ते म्हणजे उत्कर्ष या फलंदाजाने तीच कामगिरी करता आपल्या संघासाठी. एक चौकार आणि एक षटकारांशी 10 धावसंख्येवर जाऊन पोहोचलो वैयक्तिक तो म्हणजे उत्कर्ष नावाचा फलंदाज. नक्कीच सलामीसाठी कदाचित जर इलो असतो तर पॉवर प्लेचा फायदा सुद्धा या उत्कर्ष झालो असतो. थोडंसं महाग ठरता आता मात्र किरण सारंग आपल्या संघासाठी अडचण ठरता. वेगवान चेंडू निर्धाव जाता अशाच पद्धती चेंडूचो मारो करूचो लागतो. ह्या चेंडूचा शोध घेऊचो लागत तो म्हणजे किरण नावाच्या फलंदाजाक. 32 अशी धावसंख्या. किरणचं पुढचं चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवे. चेंडूच्या खाली विठोबा हाताचा गुलाम करून चांगलो झेल पकडलो जाता आणि उत्कर्षाचा खेळ सुद्धा पुरो झालो. काय आला 3 षटकांचा खेळ पुरवला. तिसरा षटक संपता उत्कर्षाचा सुद्धा खेळ पुरवला. नक्की 10 धावसंख्येची मोठी कामगिरी केल्यान आपल्या संघासाठी. जलद धावसंख्या जवळ केल्यान आपल्या संघासाठी. शेवटच्या षटकापर्यंत थांबलो असतं तर आणखी मोठे फटके उत्कर्षाच्या बॅट मधून होऊ गावले असते. पण झेलसाठी सुद्धा कौतुक करूचा लागत म्हणजे विठोबा पडतेचा. उत्कर्षाची जागा घेता तो नवोदित फलंदाज आदित्य आणि शेवटचा निर्णायक षटक घेऊन शेवटचा निर्णायक षटक घेऊन ज्ञानेश. नक्कीच ज्ञानेशची आठवण आपण करून देत आहेत. GSPL गाबी समाज प्रीमियर लीग काय गोलंदाजी केली होती या ज्ञानेश कोळंबकर नावाच्या गोलंदाजान. तो ज्ञानेश शेवटचा जबाबदारी षटक घेऊन पहिलो चेंडूवरती 1 धाव खर्च करता ज्ञानेश. नवोदित गेलेलो फलंदाज आदित्य सामनो करीत ज्ञानेशच्या गोलंदाजीचो कशा पद्धतीचा फटको असतात. पॉइंटचे क्षेत्रात चेंडू जाता 2 क्षेत्र चेंडूच्या पाठी तू धरत का मी धरते बघता बघता चेंडू सीमा पार चौकार. तिसऱ्या क्रमांक गेलेलो प्रत्येक फलंदाज स्वतःचा खाता खोलता तो चौकार आणि षटकार निशी. काय 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 पद्धत असतात काय विचारधरणी असतात काय सांगितलं असतात कर्णधारांना जेव्हा फलंदाजी जाताना.
कारण प्रत्येक फलंदाज येता चौकार आणि षटकार आणि सुरुवात करता स्वतःचा खाता खोलता. धावसंख्या झाली या 37. जर अर्धशतक संघाचा फलकावर बघूचा असत तर अजून एक मोठे हवाई फायर करूची लाग, 2-3 फटके आकाशात गवसने घालूची लागत. आता मात्र भरकटणारो चेंडू बघता वडी आणि मागता भजी जाऊचा होता, कुडळ्याकान पोचलो जाऊन कणकवले तेतलो चेंडू अवांतर चेंडू संघाच्या खात्यात फुकटची एक धावसंख्या वाढली 38 अशी धावसंख्या. थोडस भरकट आपल्या गोलंदाजी करताना ज्ञानेश नावाचा चांगलो गोलंदाज कसलेलो गोलंदाज. आता मात्र एक चांगलो चेंडू पंचांकडे दाद मागतात, विकेट मात्र धावची नामी संधी तयार झाली पण संधीचा काय सोना करू गेला नाही. तर ज्ञानेश नावाच्या गोलंदाजा स्वतःच्या मोजके चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकातले. सिद्धेश चांगली फलंदाजी करता आपल्या संघासाठी अजून एका दुसरं फटको खेळलो तर एक चांगली मोठी धावसंख्या तयार होत, आव्हान तयार होऊ शकता. तर म्हणजे जितू पॅकर संघाच्या समोर 39 अशी धावसंख्या. ज्ञानेश टू सिद्धेश 2 पावलं पुढे सरक नक्की झेलसाठी प्रयत्न करू हरकत नव्हतो पण क्षेत्ररक्षण मात्र चांगला झाला पण 2 धावा का अडवू शकणार नाही. 2 धाव पुरे होतात. धावगती मात्र चांगली दिसते. रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजात चांगल्या पद्धतीची भूक गावली. 41 अशी धावसंख्या. शेवटचा षटक घेऊन इलेलो ज्ञानेश नावाचो गोलंदाज. सिद्धेश चांगली फलंदाजी करता पण मोठो फटको खेळाचो लागत, पावळेचा पाणी पाष्टा करूचा लागत, वडाची साल पिंपळा करूची लागत, तेव्हा मोठो फटको साधलो जातलो. ज्ञानेश टू सिद्धेश पुन्हा एकदा एक चांगलो फटको चेंडूच्या खाली. किरण सरंग या सामन्यातला दुसरा झेल टिपता चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण प्रत्येक क्षेत्ररक्षक करतात म्हणजे जितू पॅकर संघाच्या बाजून. सिद्धेशचो खेळ पूर्ण झालो. संघाची धावसंख्या झाली 41. सिद्धेशचा खेळ पूर्ण झालो. सिद्धेशची जागा गुजारणार निळ्या जर्सीतलो नवीन फलंदाज निलेश पोसम. नक्कीच एका चेंडूवाचो मानकरी म्हणा हरकत नाही कारण शेवटच्या षटकातलो शेवटचो चेंडू धर तू मार उडलो तर कावळू आणि बुडालो तर बेडूक इले तर साय येतले नाहीतर हातात कायच लागायचा नाही. तेतलो चेंडू काय घडता आणि काय बिघडताय शेवटच्या चेंडूवरती. शेवटच्या चेंडूवाचो मानकरी गेलेलो फलंदाज निलेश पोसम. ज्ञानेशचो शेवटचो चेंडू शेवटच्या चेंडूवरती आडिया पेटना फिरवला गेला. एक धाव पुरी गेली. थोडासं क्षेत्ररक्षण काहीतरी फंबल झालो आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत झाला. तिसऱ्या धावेसाठी पाऊला वळली आणि सहज सोप्या पद्धतीने एसटीची सुद्धा झालो. तिसरी धाव घेऊच्यासाठी 4 षटकांचो खेळ पूर्ण झालो. सांघिक धाव संख्या झाली 43. विजयाचा लक्ष्य तर डबल चौक्याचो खेळ म्हणजे 44. यानंतर होणारा सामना श्री महापुरुष देवबाग विरुद्ध वाडा तरेलोन. दोन्ही संघाच्या कर्णधारांक विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये यावचा. श्री महापुरुष देवबाग संघ कर्णधार आणि वाडा तरेलोन संघ कर्णधार. हिमालय क्रिकेट संघ मोरवे आयोजित गाबी समाज क्रिकेट सामने. प्रथम पारितोषिक रोख रुपये 20,000 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 10,000 व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक रोख रुपये 4,000 व आकर्षक चषक. चतुर्थ पारितोषिक 4,000 रुपये आकर्षक चषक. आणि या स्पर्धेत गाबी समाज क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच मालिकेसाठी आकर्षक LED 32 इंचाची म्हणजे घराकडे नावून भिंतीवर टोकून आपली मॅच पुन्हा तो ऑनलाईन बघू शकता अशा पद्धतीचा आकर्षक बक्षिसांची मांडणी केली ती म्हणजे आपल्या हिमालय मोरे क्रिकेट संघाच्या बाजून. एका इनिंगचा खेळ पूर्ण झाला. 43 धावसंख्या जवळ केली ती आई भैरवी मोहन संघाने 44 धावांचं लक्ष दिला जितू पॅकर संघाच्या फलंदाजांका. यानंतर होणारा सामना श्री महापुरुष देवबाग विरुद्ध वाडा तरेलोन. दोन्ही संघाच्या कर्णधारांका विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये यावचा.
चला मैदानाची शेण पुन्हा एकदा वळ्या. सलामीची जोडी मैदानात पाठवची आहे जितू पॅकर संघ. क्षेत्ररक्षण सजवून घेऊचा भैरवदेवी मोहन संघ. 24 चेंडू 44 धावांचो पाठलाग करूचा जितू पॅकर संघाच्या फलंदाजांका. सलामीची जोडी मैदानात चालताना बुगावली. अमित आडकर आणि त्याच्या सुप्तीन रुपेश सारंग. नाणेफेकीसाठी टॉस्का बॉक्स मध्ये उचा महापुरुष देवबाग संघ कर्णधार आणि वाडा तरी लोन संघ कर्णधार. हॅलो, तिसऱ्या मॅच आधीचे रन रेट आहेत. पहिल्या स्थानावर जय बजरंग मळी आहे 7.25 ने आणि भाऊकादेवी अंबेरी दुसऱ्या स्थानावर आहे रन रेटने 4 ने. या सामन्यामध्ये जर मोंडने जितू पॅकर्सला 13 रनमध्ये जर रिस्ट्रिक्ट केलं तर तो टेबल टॉपर होईल आणि जितू पॅकर्सला जे रन्स आहेत हे 2.2 मध्ये करायला लागतील तर तो टेबल टॉपरला जाईल. 2.2 ओव्हरमध्ये नक्कीच सर. बघा सरांनी आकडे सुद्धा सांगले. आमचे अनिल पराडकर सर चांगल्या पद्धतीची माहिती देतात, आपल्यापर्यंत पोहोचवतात. दरम्यान पंचांचं पुन्हा एकदा हिरवा कंदील पेटलो. सामन्यात खूण सुरू झाल्याची खूण येतात. सलामीचा गोलंदाज सज्ज झालो सिद्धेश. सलामीवीर डावकुऱ्या शैलीत रुपेश सारंग. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेक अमित आडकर. जर या रनरेटच्या यादीत टॉपवर यावचा असत जितू पॅकर संघाच्या फलंदाजांका 2.2 म्हणजे 2 षटक आणि तिसऱ्या षटकातले 2 चेंडू घेऊन 44 धावसंघाचा पाठलाग पुरो करचो. टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेक होते. याच्यानंतर होणारा सामनो महापुरुष देवबाग विरुद्ध वाडातर 11. आमचे रमाकांत सर यांच्या हस्ते नाणेफेक होते या सामन्याची. याच्यानंतर होणारा सामनो. दरम्यान या सामन्याचा सुद्धा आनंद घेऊया, मजा घेऊया. पहिल्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन सज्ज होता सिद्धेश नावाचा गोलंदाज. चांगल्या पद्धतीची फलंदाजी केल्यानंतर गोलंदाजी कितपर्यंत आपल्या संघासाठी करता, कारण किरण सुद्धा एक कसलेलो फलंदाजा बऱ्याच वर्षांनंतर मुंबईत दाखल झालो. कामोटीच्या मैदानात शेवटची स्पर्धा खेळान गेलो होतो. त्याच्यानंतर याच कामोटीच्या मैदानात पुन्हा एकदा हजर होता सिद्धेश सुद्धा, मोही सुद्धा. पहिलो चेंडू कटक्यार बॉट जाग्यार पलटी करून जाणार चेंडू सीमा पार चौकार. दर्जेदार सुरुवात होता. सिद्धेशच्या पाठीवर आडी ओळ सुद्धा बुक गेलो. जेव्हा 44 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूत एक चांगलो खणखणीत चौकार सुद्धा बुगवतो रुपेश सारंगच्या बॅट मधून. थोडीशी कडकडी सुरुवात झाली रुपेशच्या बॅट मधून. चांगल्या चेंडूचा शोध घेऊच लगात म्हणजे सिद्धेश नावाच्या गोलंदाजा. कसलो फलंदाज आता मात्र आडव्या खेळात शान जसा सारवतात मुगड्यान तसं सुद्धा बॅटिंग फटको खेळलो. हे सुद्धा चेंडू जमिनीसून आग आणि किटाळा उडे सीमा पार चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार बोलले रुपेशच्या बॅट मधून. नक्की चौकाराची हॅट्रिक साधता का या सामन्यात रुपेश नावाचा फलंदाज. आणखी एक ओळ आडिया पद्धतीचा सिद्धेशच्या पाठीवर बघू गावता का तो येणाऱ्या चेंडूवर समजतलो. जर 2 षटक आणि 2 चेंडू देऊ सामनो पुरो गेलो, विजयाचो शिक्को मुर्तब केलो गेलो तर नक्कीच टेबलवरती टॉपला येतो. ॲव्हरेज मध्ये टॉपला येतो तो म्हणजे जितू पॅकर संघ. हे सुद्धा चेंडू खटक्यार बॉट जागा रुपडी चेंडू सीमा पार चौकार. रुपेशच्या बॅट मधून चौकार आणि षटकारांची रेष येताना बुगावली. पॉवर प्लेस कशा पद्धतीने फलंदाजी करूची असते दाखवून देणारी फटकेबाजी रुपेशच्या बॅट मधून. नक्कीच सांगूक सुद्धा आवडत का नक्कीच अर्धा अधिक मूठ आणि कुर्लेवाडी ह्या मैदानात उतरलेली. ह्या बरेच फलंदाज गोलंदाज या मैदानावर त्यात बऱ्याच वर्षानंतर दाखल झाल्या. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतोय, कारण चांगल्या पद्धतीची फलंदाजी आणि गोलंदाजी आणि चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा आपण हेच आमचे गावी समाज बांधव दाखवतात. धावसंख्या सध्या तरी झाली ती म्हणजे 14. 3 चेंडूंचा खेळ पुरो झालो. 44 धावांचा पाठलाग करताना
जितू पॅकर संघ काय सलामीवीर मैदानात गेलेत आणि कशा पद्धतीने सुरुवात करता रुपेश नावाचा फलंदाज. अमित सुद्धा काही कमी नाही, नॉन स्ट्राईक एंडवरती उभं, हातात बॅट घेऊन कधी संधी गावली तर संधीचा सोना नक्कीच करतो. अमितच्या बॅट मसून सुद्धा मोठे फटके आपण नागभाऊ गावतले. सध्या तरी सध्यांचा मन तृप्त करणारो, शांत करणारे फटकेबाजी करता तो म्हणजे रुपेश नावाचा फलंदाज. थोडस विचार करूचो लागत सिद्धेशा गोलंदाजी करताना पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. त्या क्षेत्रात तो चेंडू लाईनमॅनचा काम वाढला, नक्की 200 रुपये जवळ झाले असते जर 2 झेल पकडले असते. रेषेच्या बाहेर जर एखाद्या लाईनमनने मंडळाच्या कार्यकर्त्यात, पण त्या संधी मात्र तयार झाली होती, पण लाईनमन कदाचित ते नसात. हो सुद्धा चेंडू सीमा पार षटकारासाठी. धावसंख्या झाली 20 आणि संघाचे मालक जितू सरांच्या सुद्धा चेहऱ्यात क्लोजअपची स्माइल सुद्धा बुकगवता. काय नाही बुकगवतली, कशासाठी नाही बुकगवतली, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी रुपेश करता आपल्या संघासाठी. मी ते का मुठ्ठासून बोलवून घेतलं आणि फलंदाजी धाडलंय आणि त्याचा चीज करता तुझे रुपेश. हो सुद्धा चेंडू नक्की चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तयार हा, चांगला क्षेत्ररक्षण. आता मात्र एकच धाव खर्च होता. फलंदाजीचा क्रम मात्र थोडस आता बदललो. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक एंडवरती बुक गवलो अमित आडकर, समोर गोलंदाज सिद्धेश. धावसंख्या झाली 21 आकडो म्हटला की आपण आठवतं ते म्हणजे मोदक, आणि 21 मोदक ताटात वाढून ठेवले ते सिद्धेशच्या. आणि वाढून ठेवणारं 21 मोदक तयार करणारं, साच्यासून बाहेर करणारं फलंदाज कोण, तर रुपेश सारंग. 44 धावांचा लक्ष 2.2 षटकात पुरा होता काय, टेबलला टॉपला जाऊन पोहोचता काय जितू पॅकर संघ. आता मात्र एक चांगलो चेंडू, बॅट आणि चेंडूचा काय संपर्क झालो नाही, चेंडू निर्धाव जाता, चेंडू यष्टीरक्षच्या गुळमात जाऊन पडता. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालो, आकडो तसंच रवलो तो म्हणजे 21 बिनबाद 21 अशी दर्जेदार सुरुवात होता ती जितू पॅकर संघाच्या फलंदाजाकडून. DHSC तांबर्डेक संघ आणि हिमालय क्रिकेट संघ मोरवे. आपली प्लेइंग 11ची लिस्ट देऊची आमका. DHSC तांबर्डेक संघ आणि हिमालय क्रिकेट संघ मोरवे. आमचे गुणलेखक सुनील तांडेल सर माका आठवण करून देतात की मी सांगले का बॉक्समध्ये 21 मोदक, पण बॉलच्या बॉक्समध्ये सध्या तरी एकच बॉल शिल्लक हा. काय सुरुवात करता रुपेश, पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपण गवलो. आता मात्र गोलंदाज बदलता, 10 धावांची खेळी करून जाणार फलंदाज उत्कर्ष पोसम. फलंदाजी उत्कर्ष साधलेल्या गोलंदाजी ती किमिया साध्य करता काय, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी रुपेश करता, पॅव्हेलियन मधनं सेट जाऊन गेलो. पहिल्या षटकापासून दर्जेदार मोठे फटके, 2 चौकार, 2 गगनचुंबी षटकार सुद्धा रुपेशच्या बॅटमधून बहु गावले. अशा फलंदाजा गोलंदाजी करणार थोडासा दडपण असता गोलंदाजार, पण या दडपण असून बाहेर जाऊन गोलंदाजी करूची लागत ती उत्कर्ष नावाच्या गोलंदाजाक. 44 धावांचा पाठलाग करता जितू पॅकर संघ. अजून 3 षटकांचा खेळ बाकी या. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केलेला बघू गावला. आपण होय तशी साजेसा क्षेत्ररक्षण सजवून घेतल्या. काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर, लेग क्षेत्रात चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण तयार करून ठेवले. पहिलो चेंडू, क्षेत्ररक्षण खय, चेंडू खय, बघता खय, मागेल चेंडू जाता खय, हो सुद्धा चेंडू सीमा पार षटकार. रुपेश नावाचं फलंदाज थांबाचं काय नाव घेणार का, ज्या पद्धतीची फलंदाजी करता फक्त षटकार आणि चौकारच्याच प्रेमात पडलेलो फलंदाज. आता पण त्याच्या बॅटमधून 3रा षटकार बुगवलो. ची धावसंख्या स्कोअर बुक वरती तयार झाली. नक्कीच 2.2 षटकात ही धावसंख्या पुरी होता काय जितू पॅकर संघासाठी, जर पुरी झाली तर नक्कीच रन रेट मध्ये टॉप पोझिशनला जाऊन पोहोचणार संघ ठरत तो म्हणजे जितू पॅकर संघ. आणि ह्याच्यासारखं आनंद कोणा होत, सगळ्यात जास्त आनंदी कोण होत तर स्वतः संघ मालक जितू.
लाईन म्हणून का विनंती करते की आपण लाईनच्या बाहेर राहा, कारण ते आपल्यासाठीचा बक्षीस लागला 100 रुपयाचा, त्याचे मानकरी आपण होऊ शकतात. कारण ज्या पद्धतीचे फटके खेळता रुपेश, बोला आणि फुला गाठ पडा घेऊ सुद्धा चेंडू सीमा पार, षटकार. ॲक्शन रिप्लेस बुगवतात रुपेशच्या बॅटमधून. फक्त षटकार आणि चौकारांची बरसात होता त्या कामोट्याच्या मैदानावर. दुपारच्या तापलेल्या उन्हात तापलेली फलंदाजी, तापलेले फटके सुद्धा बुगवतात रुपेशच्या फलंदाजीतून. मी मगाशी सांगलो होतो 2 वर्षांनी रुपेश कामोट्याच्या मैदानात गेलो, त्या पद्धतीची फलंदाजी 2 वर्ष आधी करून गेलो होतो. तीच फलंदाजी, ताच सातत्य ठेवलं आपल्या खेळात, आपल्या फलंदाजीत. धावसंख्या झाली ती म्हणजे 33 डबल तिरियोचो खेळ स्कोर बुकवरती बुगवलो. हार्दिक पांड्याचो जर्सी क्रमांक स्कोर बुकवरती तयार झालो. पुढचो चेंडू रुपेश साठीचो. या चेंडूवरती काय समाचार निघत. आता मात्र एक चांगलो फटको, क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रात तयार नाही हो सुद्धा. चेंडू सीमा पार, चौकार. आणि नोची सुद्धा खूण येतात पंचांकडून, म्हणजे या मोठो दंड लावतात, मोठी फाईन लागली या गोलंदाजाक. आधी दुष्काळ आणि त्याच्यात आणखी दुष्काळ 13 महिनो म्हणतात असा होणार हरकत नाही, कारण धावसंख्येची लय लूट रुपेश करतात. त्याच्यासाठी पुन्हा आणखी नोचो चेंडू आणि फ्री हिट पुढच्या चेंडूवरती बुगवतली. या नो साठी पंचांका थोडीशी दाद विचारली जात आणि पंचांचा काय निर्णय येतो, निर्णय अंतिम मानलो जातलो. पंचांचा निर्णय हो आमच्यासाठी अंतिम निर्णय. पंच काय निर्णय देतील. मेन पंचाने नोची खूण दाखवली. या चेंडूवरती 4 धावा सुद्धा खर्च झाले होते, म्हणजे एकूण 5 धावा. किती आले. नक्कीच पंचांचं नाही तर नोची खूण, म्हणजे अजून एक धाव, म्हणजे एकूण 5 धावा या चेंडूवरती खर्च झाले. धावसंख्या झाली 38-44. धावसंख्या 38 अशी धावसंख्या तयार झाली या स्कोर बोर्डवरती. फक्त 6 धावसंख्येची गरजा. ज्या रन रेट वरती टॉप पोझिशनला जाऊच असतं ती येणाऱ्या 6 चेंडूवरती 6 धावा तयार करूचे लागते दोन्ही फलंदाजांना. नक्कीच पुरे होतील असा म्हणा हरकत नाही, कारण दुसरा षटक चालू आहे. दुसरा षटक घेऊन दिलो उत्कर्ष नावाचा गोलंदाज, त्याच्यावर सुद्धा तुटान पडता तो म्हणजे रुपेश सारंग नावाचा फलंदाज. संघाची धावसंख्या 38 आणि संघाची धावसंख्या 38 आणि एकट्या रुपेशची धावसंख्या 37, म्हणजे अमित फक्त 7 उभो राहिलो हो सुद्धा खराब चेंडू. पंच आपले 2 हात रून करून पहिला 1 वाव पाणी मोजून करता आपल्या दुसऱ्या षटकात गोलंदाजी करताना उत्कर्ष नावाचा गोलंदाज. आणखी संघाच्या खात्यात फुकटची एक धावसंख्या जवळ झाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतात ती म्हणजे 40. हॅलो हॅलो 39 अशी धावसंख्या. बऱ्याच वेळानंतर एक चांगलो चेंडू बघता, दर्जेदार चेंडू बघता. अशी या चेंडूची गरज पहिल्यापासून होती. आता थोडंसं उशीर झालो आपण, उशिरान पण चांगली सुरुवात होऊ शकता, पण अशीच गोलंदाजी करूची लागत. कसलेली गोलंदाजी करूची लागत. काय फलंदाजी करता आपल्या संघासाठी रुपेश सारंग. नक्कीच प्रत्येक गोलंदाजाचा समाचार करतो. फुलटॉस पद्धतीचा चेंडू रुपेश साठीचो आणि विजयी फटको रुपेशच्या बॅट मधून सामना विजय संपादित घोषित होता तो म्हणजे रुपेश सारंग नावाचा फलंदाज. काय फलंदाजी रुपेश करून गेलो आपल्या संघासाठी. आणि मगाशी सरांनी सांगितलं होतं की रन रेट मध्ये टॉप पोझिशनला यायचं असतं तर 2.2 षटकात दिवस सामना पुरा करूचे लागत. विजय गवसने घालूचे लागत, पण दुसरा षटक पुरा होच्या आधीच सामना पुरा होता. सामना विजय होता तो म्हणजे जितू पॅक